सोमवारी सायंकाळी म्हसळा पोलिसांना एक शव पोत्यात भरून टाकल्याचा संशय असल्याचा कॉल आला। यावेळी म्हसळा पोलिसांनी तत्परता दाखवत घटनास्थळी धाव घेतली। त्या ठिकाणी एक 40 ते 45 वर्षांच्या अनोळखी इसमाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला। स्थानिकांना सुद्धा शवाची ओळख पटत नव्हती, पण कुजलेल्या अवस्थेत असलेल्या शवाची तपासणी केली तेव्हा त्यांच्या खिशामध्ये एक डायरी म्हसळा पोलिसांना मिळाली। या डायरीवरती एकच नंबर रेखाटलेला होता आणि तो नंबर श्रीवर्धन तालुक्यातल्या कोंडा पंचतनमध्ये राहणाऱ्या संतोष साबळे ह्याचा। साबळे हा छोटे मोठे रस्त्याचे कामं घेत असून लेबर पुरवण्याचे काम करतो। पोलिसांनी तात्काळ साबळेला घटनेची माहिती देत पोलीस ठाण्यात बोलावले, पण साबळेंनी पोलिसांना उडवाउडवीची उत्तरं द्यायला सुरुवात केली। पण म्हसळा पोलिसांनी रात्रीच तात्काळ आपली सूत्र हलवत रत्नागिरी जिल्ह्यातील म्हाप्रळमधल्या साबळेच्या साईटवरनं 2 कामगारांना अटक केली आणि ह्या 2 आरोपींची कसून चौकशी केली। त्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली देत होळीच्या वादात हा खून केल्याचं म्हटलंय। पण ह्या घटनेची माहिती ह्या आरोपींनी मालक साबळेला दिल्यानंतर साबळेंनी मृतदेह पोत्यात भरून रायगड जिल्ह्याच्या हद्दीत टाकायला सांगितलं। विभागीय अधिकारी सविता गर्जे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कहाले, उपपोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर एडवले, संतोष चव्हाण, सागर चितारे, विघ्ने, स्वप्नील निळेकर यांच्या पथकाने आरोपी संतोष साबळे, विशाल देवरुखकर आणि श्यामलाल मौर्य अशा ह्या आरोपींना अटक केली आहे।